नमस्कार मित्रांनो. फायनली आज तो दिवस आला आहे, ज्या दिवशी मला शिपवरती जॉईन करण्यासाठी ट्रॅव्हल करायचं आहे. खरं तर हा व्लॉग मी मधूनच चालू केला आहे, कारण मला घरातून निघावंसं वाटतच नव्हतं. कसं तरी सगळ्यांना फायनली बाय बोलून मी घरातून निघालो आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोचलो. आता मी T2 टर्मिनलवरती पोचलो आहे, कारण यावेळची माझी फ्लाईट ही मुंबईवरून ॲम्स्टरडॅम आणि ॲम्स्टरडॅम टू पनामा अशी आहे. थोडा वेळ फॅमिलीबरोबर घालवला, जे मला एअरपोर्टवरती सोडायला आले होते, आणि काही वेळातच माझ्याबरोबर अजून एक जो जॉइनर माझ्याबरोबर येणार होता, तो देखील मला इथे भेटला. थोड्याच वेळाने घरातल्या सगळ्यांना बाय म्हणालो आणि गेटकडे निघालो. गेटवरती माझा पासपोर्ट आणि फ्लाईट तिकीट चेक झाली, त्यातले डिटेल्स चेक केले, फेस चेक झाला आणि त्यांनी गेट ओपन केला. मी माझं सगळं सामान घेऊन गेटमधून आत गेलो आणि फायनली घरातल्या सगळ्यांना फायनलचा बाय बाय बोललो. आतमध्ये गेल्यानंतर आधी चेक केलं की कुठल्या गेटवरती माझी फ्लाईटचं बॅगेज चेक इन चालू झालेलं आहे. ते चेक करून मी त्या गेटजवळ पोहोचलो. फायनली माझं बॅगेज चेक इन झालं. तिथून पुढे इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक्स क्लिअर केले. फ्लाईटला अजून बराच वेळ होता. माझ्याकडे ऑलमोस्ट 3 तास अजून हातात होते फ्लाईटच्या बोर्डिंगसाठी. तोपर्यंत आम्ही थोडंसं खाऊन घेतलं आणि थोडं एअरपोर्टवरती अशीच भटकंती केली. यावेळी दोन्ही फ्लाईट बऱ्याच लांब होत्या. मुंबईपासून ॲम्स्टरडॅम ही साधारण 9.25 तासाची फ्लाईट होती आणि ॲम्स्टरडॅम टू पनामा ही साधारण 11 तासाची फ्लाईट होती. मला देखील माहीत नाही की कसा वेळ जाणार फ्लाईटमध्ये, कारण लाँग फ्लाईटमध्ये बसून बसून फार कंटाळा येतो. कितीही एंटरटेनमेंट असलं, कितीही मूवी असलं म्हणा, काही असलं म्हणा, तरी पण 11 तास किंवा 10 तास एका जागेवर बसून राहणं फारच बोरिंग होतं. थोडा वेळ एअरपोर्टवरती फिरून झाल्यानंतर आम्ही आमच्या गेटकडे जायला सुरुवात केली. आमची फ्लाईट गेट नंबर 73वरून टेक ऑफ घेणार होती. तिथे पोचलो आणि पाहतो तर बरीच लोकं आधीच येऊन बसलेली होती. आम्ही देखील तिथे जाऊन बसलो. थोड्याच वेळेत माझा पासपोर्ट चेक झाला आणि त्यानंतर बोर्डिंगची सुरुवात झाली. बाकीच्या लोकांप्रमाणे मी देखील लाईनमध्ये उभा राहिलो. तिकीट स्कॅन केली आणि फ्लाईटच्या दिशेने निघालो. आतमध्ये गेलो आणि पहिलं आमचं सामान जे होतं ते सामान ओव्हरहेड लगेजमध्ये ठेवून घेतलं आणि सीटवरती निवांत बसलो. थोड्याच वेळात सेफ्टी ब्रीफिंग चालू झालं. यावेळी या फ्लाईटमध्ये सेफ्टी ब्रीफिंग हे डिस्प्लेवरतीच दाखवलं जात होतं. ते व्यवस्थित पाहून घेतलं आणि सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स कार्ड देखील पाहून घेतले. त्यानंतर फ्लाईटने टेक ऑफ केला. फ्लाईट स्टेबल झाल्यानंतर फ्लाईटच्या क्रूने काही ना काही गोष्टी आणायला सुरुवात केली. पहिलं रिफ्रेशिंग टॉवेल आणि पाणी आणलं, त्यानंतर डिनर आणि त्यानंतर ब्रेकफास्ट. असं काही वेळाच्या अंतराने काही या गोष्टी आणत गेले. सगळं खाऊन झाल्यानंतर मी थोडासा आराम केला आणि उठलो आणि पाहतो तर फ्लाईटला जायला अजूनही 2 तास बाकी होते. बाजूच्या विंडोवरती पाहतो तर सनराईज झालेला होता आणि तिथले काही मुलं हे आपल्या फोनवरती व्हिडिओ काढत होते. मला नेमकी मधली सीट मिळाली होती, त्यामुळे मला व्हिडिओ किंवा फोटो काढता येत नव्हता. शेवटी मी त्यांना विचारलं आणि त्यांच्याकडूनच एक व्हिडिओ काढून घेतला. फायनली आमची फ्लाईट लँड झाली ॲम्स्टरडॅमला. फ्लाईटमधून बाहेर पडलो आणि सरळ गेलो ते फ्रेश होण्यासाठी. फ्लाईट ही साधारण 9.5 तासाची होती, त्यामुळे बसून देखील कंटाळा आला होता. तिथे गेलो, आधी फ्रेश झालो. फ्रेश होऊन थोडं बरं वाटलं.
तिथून बाहेर पडलो आणि आधी सिक्युरिटी चेक्स क्लिअर केले. सिक्युरिटी चेक्स क्लिअर झाल्यानंतर आम्ही ॲम्स्टरडॅमच्या एअरपोर्टवरती एंट्री केली. तसा हा एअरपोर्ट बराच मोठा होता. बरीच लोकं देखील दिसत होती. त्यामुळे आम्ही म्हटलं की आपण जाऊन आधी गेटवरती बसूया थोडा वेळ. मोबाईल वापरताना समजलंच नाही की वेळ कसा निघून गेला. पाहतो तर या गेटवरती फ्लाईट चेंज झाली होती. लगेच आम्ही आमच्या फ्लाईटचा गेट चेक केला आणि त्या गेटकडे जायला सुरुवात केली. तिथे पाहतो तर फ्लाईट ऑलरेडी लागलेली होती. लोकं देखील बरीच होती. थोड्याच वेळाने अनाऊन्समेंट झाली आणि लोकांनी फ्लाईट बोर्ड करण्यासाठी गर्दी केली. त्यातलेच आम्ही देखील एक होतो. फ्लाईटने थोड्या वेळाने टेक ऑफ केला आणि फायनली या फ्लाईटमध्ये देखील थोड्याच वेळात फ्लाईट स्टेबल झाल्यावर आमचा लंच आला. लंचमध्ये मस्त पास्ता होता. पास्ता खाल्ला आणि म्हटलं की थोडं आराम करू, पण झोप काही लागत नव्हती. म्हणून म्हटलं की हा वेळ आहे तर आपण आपल्या काही नोट्स बनवून घेऊ. त्याचवेळी बाकी सगळे झोपले होते. अशा शांततेमध्ये मी माझ्या नोट्स बनवून घेतल्या. थोड्याच वेळाने चहा आला आणि छान असं एक बिस्किट आलं. ते खात मी छान असा एक मूवी पाहिला. थोडा वेळ मूवी पाहिला आणि अनाऊन्समेंट झाली की आता फ्लाईट थोड्याच वेळाने लँड होणार आहे. थोड्याच वेळात पनामा एअरपोर्टवरती आमची एंट्री झाली आणि तिथे आम्हाला इमिग्रेशन ऑफिसर भेटला. त्याने आमचा पासपोर्ट चेक केला आणि स्वतःजवळ ठेवून घेतला. आम्हाला काहीच समजत नव्हतं नक्की हे काय आहे. इमिग्रेशन ऑफिसरने आम्हाला फटाफट इमिग्रेशन क्लिअर करून बॅगेज कलेक्शनसाठी घेऊन आला. तिथे आम्ही आमचं बॅगेज कलेक्ट केला आणि तेव्हा आम्हाला समजलं की आमची शिप ही डिले झालेली आहे. सो आम्हाला 1 दिवसाचा हॉटेल स्टे मिळणार आहे. आम्ही तेव्हा खुश झालो, कारण की हॉटेल स्टे म्हटला की थोडा अजून आराम मिळतो. ही लाँगची फ्लाईट होती. सो फायनली आम्ही एअरपोर्टवरून हॉटेलला पोचलो. हॉटेलवरती सगळी प्रोसिजर कंप्लीट केली आणि रूममध्ये गेलो. रूममध्ये सामान ठेवलं आणि डिनर करून घेतला. डिनर करून रूममध्ये आलो, थोडं फ्रेश झालो आणि लगेचच झोपून घेतलं. आधीच लाँग फ्लाईटमुळे थकलेलो होतो. सकाळी उठलो तरी एजंटकडून काहीच अपडेट नव्हता. त्यामुळे सकाळची अंघोळ आटपली आणि थोडं फ्रेश झालो. सकाळचा ब्रेकफास्ट हॉटेलमध्येच केला. ब्रेकफास्ट झाल्यानंतर हॉटेलमध्येच थोडा राऊंड मारला, कारण हॉटेलच्या बाहेर आम्हाला जायला अलाउड नव्हतं. त्यानंतर पुन्हा रूममध्ये आलो आणि सगळं बॅगेज आवरून घेतलं. मित्रांनो, आता ब्रेकफास्ट वगैरे करून आलो आहे रूममध्ये. अजून काही माहिती नाही, अजून काही समजलेलं नाही आहे की किती वाजता शिपवरती जायचं आहे किंवा काय आहे. अजून काही इन्फॉर्मेशन नाही आहे. एकदा का शिप आली आणि एकदा जायचं कन्फर्म झालं की एजंट सांगेलच, कॉल येईल रूममध्ये. कॉल एकदा रूममध्ये आला की रेडी व्हायचं. खाली सगळं तर रेडीच आहे आपलं. सो तोपर्यंत आता जे काही शेवटचे थोडे तास हातात आहेत तोपर्यंत थोडं रिलॅक्स करून घेतो आहे. घरी थोडं कॉल वगैरे करून ते सगळं करून
थोडं मेंटली प्रिपेअर होतो आहे की बाबा शिपवरती जायचं आहे. कारण की एकदा शिपवरती चढलो की पूर्ण भीती जाणार टाईम, म्हणजे इनिशियली काही दिवस सेटअप व्हायला वेळ जाणार. त्यात ही थोडी नवीन टाईपची शिप आहे माझ्यासाठी पण, थोडं वेगळं असणार आहे गोष्टी शिपवरच्या. सो त्याच्यात थोडासा वेळ जाणार, थोडे दिवस जाणार. सो त्याच्यासाठी आता आधीपासूनच थोडं मेंटली रेडी होतो आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल की फ्लाईटमध्ये पण मी थोडाफार माझ्या नोट्स बनवून घेतल्या होत्या. कारण की बराच वेळ होता माझ्याकडे फ्लाईटमध्ये पण, आणि झोप पण व्यवस्थित लागत नव्हती. तर मग म्हटलं मग थोडा टाईम युटिलाइज करूया. सो थोड्याशा नोट्स काढून घेतल्यात. सो कसं तिथे गेल्यानंतर आपला जो रिलीव्हर असतो त्याला पण विचारता येतं. नाहीतर कसं होतं, आपण त्याला विचारतोय काय ना काहीतरी आणि तो काही सांगतोय गोष्टी, त्याच्यामध्ये आपला काही विचारायच्या गोष्टी राहून जातात. आणि राहून गेल्यानंतर नंतर परत आपल्याकडे असतो नंबर वगैरे असेल, पण तरी पण एकदा आपण शिपवरनं उतरलो आणि घरी गेलो की थोडं घरी जाणारा माणूस पण तो त्याच्या फॅमिलीबरोबर आणि ते सगळं असल्यामुळे मग काय राहून जातं. आणि तीच गोष्ट जर आपल्याला लगेच समजली जाणाऱ्या आपल्या रिलीव्हरकडून, तर ते आपल्याला शोधत नाही राहावे लागत मग. त्याच्यासाठी पण माझ्या थोड्याशा नोट्स मी बनवून घेतल्या आहेत. सो आता बघूया. सो आता थोडंफार घरी पण कॉल करून झालं आहे. जाण्याआधी अजून 1-2 तासाने पुन्हा एकदा घरी कॉल करून घेईन. म्हणजे काय, एकदा शिपवरती गेलो, बिझी झालो की थोडे दिवस तरी कॉल वगैरे काय जास्त करता येणार नाही. सो बघू आता कधी जायला मिळतं शिपवरती. सो याच्या पुढचे व्लॉग्स तुम्हाला आपल्या शिपवरतूनच पाहायला मिळतील. सो हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. आणि बाकी भेटूच, बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला, तर भेटूया आता आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे मजेत राहा.